आणि अपडेट जाणून घेऊयात। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, हा सगळा प्रकार नेमका काय आहे? त्या महिलेची सत्यता काय आहे? दमानियांच्या आरोपात कितपत तथ्य आहे? कळंबमधल्या ज्या ह्या महिलेचा संशयातरित्या मृत्यू झालेला आहे, खरं तर या दोन अंगानं बघायला लागेल। एकीकडे पोलीस प्रशासन आहे, तो ठामपणे अजूनही त्यांची भूमिका ती आहे की ही हत्या जी आहे, हा मृत्यू जो आहे तो अनैतिक संबंधातून झालेला आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाहीये। मात्र दुसरीकडे ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस पहिल्यापासून एक गोष्ट सातत्यानं सांगितली जात होती, मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून सांगितली जात होती, देशमुख कुटुंबियांकडूनही सांगितली जात होती की संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी तो कळंबच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होता आणि तिथे गेल्यानंतर अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा एक भासवण्याचा प्रयत्न होता। त्यामुळे साहजिकच एक महिला कळंबमध्ये तयार ठेवली होती, हा आरोप पहिल्यापासूनच होता। मग ती महिला कोण? त्या अंगाने पोलीस आता तपास करणार आहेत असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। या प्रकरणामध्ये जरी अनैतिक संबंधातून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं असलं तरी त्या पोलिसांच्या आरोपीच्या मागावर पोलिसांची पथकं आहेत, ती आरोपी ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाचा पुढचा उलगडा होणार आहे। आज या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल होईल, मग आता त्या आरोपींच्या नावानं होतो की अज्ञात आरोपींच्या नावानं माहीत नाही। मात्र आतापर्यंत या गुन्ह्याची नोंद ही अकस्मात मृत्यूची नोंद अशीच पोलीस दप्तरे आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर पाहिला तर डोक्याला मार लागल्यामुळे ह्या महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल त्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे आता एकीकडे जरी पोलीस म्हणत असले की तरी ह्या अनैतिक संबंधातून हा मृत्यू झालेला आहे, महिलेचा संबंध नाही, मग कळंबची ती दुसरी महिला कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।